येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाइन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। भारतीय चलनातील 500 रुपयांच्या नोटा तयार करणाऱ्या 3 इसमांना अंबड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री ताब्यात घेतलंय। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिन्नर तालुक्यातील मेंढी परिसरात भारतीय चलनातील 500 रुपयांच्या 30 नोटा असे एकूण 15,000 रुपये सोमवारी रात्रीच्या सुमारास सिन्नर शहरातील माऊली लॉन्स जवळील जगदंबा वडापाव या ठिकाणी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस निरीक्षक सुनील पवार यासह गुन्हे शोध पथकाने 3 इसमास वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले। अशोक पगारे, हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे असे ताब्यात घेतलेल्यांचे नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून बनावट 15,000 रुपये तसेच एक मोबाईल फोन, एक दुचाकी, लॅपटॉप, कलर प्रिंटर असा एकूण अंदाजे 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हा शोध पथकातील अंमलदार संदीप गुरे यांना गुप्त बातमीदाराबाबत माहिती मिळाली होती की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील माऊली लॉन्सच्या जवळ एक इसम हा नकली चलनी नोटा घेऊन येणार आहेत। त्या माहितीवरून जगदंबा वडापाव इथे सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतलं। त्याच्याकडे त्याचं नावगाव विचारलं असता त्यांनी आपलं नाव अशोक अण्णा पगार, वय 45 वर्ष, राहणार मेंढी गाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक असं सांगितलं। त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 500 रुपये किमतीच्या 30 बनावट चलनी नोटा आढळून आल्या। त्याच्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरच्या तो सिन्नर येथून आला असून त्याने सिन्नर येथे त्याच्या 2-3 मित्रांच्या मदतीनं सदरच्या नोटा या स्कॅन करून प्रिंटरवर प्रिंट काढून केला असल्याबाबत सांगितलं। त्या नोटांचे जे नंबर होते, 4 नोटा होत्या, 4ही नोटा म्हणजे 4 नंबरच्या नोटांची प्रिंट काढलेलं तेव्हा लक्षात आलं। त्याच्यावरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 357/24 भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 489 अ, 489 ब, 489 क आणि 489 ड प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। यातील संशयित भानुदास वाघ याचा पोलीस शोध घेत आहे। या तिघा इसमांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील 2 दिवस न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, अंबड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।